अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय। तिथली काय तयारी कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आणि नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली, कारण इथं अंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथे चटणीला सुद्धा पुरले नव्हते। तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिले हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी इथं। 6 करोड यायचं उद्या पाणी करायला चाललोय आणि त्यानंतर 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात। काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही, माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे। परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात। आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते, आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत। कारण मराठा कोणचाही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये। त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो, श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय। सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय, 10% दिलंय पण ते कुठं लागू झालंय। 4 जून रोजीचं कसं असेल, किती वाजता बसणार आहेत? कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल, सरकार स्थापनेचं असेल, सगळं असेल। तुमचं टायमिंग कसं? सकाळी 9 वाजता सुरुवात करणार आहे, सकाळी 9 वाजल्याला बसणार। आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही सगळं। आणि जनतेला काय आव्हान, आपल्या समाजाला काय आव्हान असतं या उपोषणाच्या निमित्तानं? काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी। 6 करोड मराठा हटत नाही।